नमस्कार मंडळी, आज आपण काजू कतली कशी बनवायची ती रेसिपी पाहूया। मी काजू कतलीची रेसिपी एक अपलोड केलेली आहे। आता मी दुसऱ्या पद्धतीने बनवते, तर ती मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करून करता पूर्ण पहा। बघा, मी मस्त अशी ही काजू कतली बनवलेली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया। अर्धा किलो काजू मी 3 तास भिजत ठेवलेले आहे आणि त्याचं पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून आणि निथळून घेतलेलं आहे। अर्धा किलो साठी 400 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे। तुम्ही साखर अर्धा किलो घेऊ शकता जास्त गोड हवं असेल तर। तूप 2 चमचे घेतलेले आहे। पाणी घेतलेलं आहे। पाणी याच्यासाठी की पाणी इतकं पाणी नाही लागणार, पण पाणी जितकं लागेल तेवढं त्या काजूची पेस्ट करण्यासाठी थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे। आणि काजू आणि पाणी असं मिक्स करून आपल्याला ते वाटून घ्यायचंय। आणि वेलची पूड 1 चमचा घेतलेली आहे। आणि बघा, आधी मी काजू नुसते वाटून घेतले, आता त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं 2-3 चमचे आणि त्यात साखर घालायची, म्हणजे साखर घातली म्हणजे पुन्हा पाणी घालायची गरज नाही। बघा, आता पेस्ट आपली ही तयार आहे। तर साखर थोडी थोडी घालत जायची आणि वाटून घ्यायचं। बघा, आता ही काजूची पेस्ट आपली तयार आहे। आता कढई गरम करत ठेवायची आहे। मंद आचेवर सगळी ही रेसिपी बनवायची आहे। बिलकुल गॅसची आच आपल्याला वाढवायची नाहीये। आता हे सगळं काजू पेस्ट घालून घ्यायची आहे। मागे मी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो मी काजूची पावडर करून मी घातलेला आहे। आणि आता मी काजू भिजवून मी हे बनवलेले आहे। ही दुसऱ्या पद्धतीने बनवले आहे, पण ह्या पद्धतीला हे काजू भिजवून करण्यासाठी खूप वेळ लागतो, कारण पूर्ण मंद आचेवर हे करायचं असते। आता त्यामध्ये मी साखर घालून घेतली काजू पेस्ट मध्ये आणि आता सारखं फिरवत राहायचं। आता साखर पूर्ण वितळेपर्यंत त्याला फिरवत राहायचंय। बिलकुल गॅसची आच वाढवायची नाही, मंद आचेवरच सगळं करायचंय। वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि असंच पुन्हा फिरवत राहायचंय। बघा, अशा पद्धतीने। आता तूप घालून घ्यायचंय। 2 चमचे तूप घेतलेलं आहे। तुपाचं प्रमाण 2 चमचेच घ्यायचंय, कारण काजू मध्ये पण आपल्याला थोडंसं तेल सुटलं जातं, म्हणून तुपाचं प्रमाण कमीच घ्यायचंय। बघा, आता ही पूर्ण घट्ट होत आहे। बघा, काजूची पेस्ट एकदम अशी कढईतनं सुटायला लागली। जेव्हा कढईतनं सुटायला लागली ना, तेव्हा समजायचं आपले हे काजू कतलीचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हाताला एक गोळा करून बघायचं, जर हाताला तो गोळा चिकटत असेल तर तयार नाही। आता ही काजू पेस्ट पूर्ण तयार झालेली आहे। तर बटर पेपरवर तूप लावून काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। बघा, अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून आणि त्याचा चपाती लाटून घ्यायची। चपाती सारखं त्याला लाटून घ्यायचे। गरम गरमच करायचंय आणि ते मग थोडंसं केल्यानंतर असं मिक्स केल्यानंतर ते थोडं गार झालं की त्यावर पुन्हा एक बटर पेपर ठेवून त्याला लाटून घ्यायचंय त्या काजूच्या पेस्टला। बघा, अशा प्रकारे। आणि 10 मिनिटं त्याला लाटल्यानंतर 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचंय। बघा, ही लाटली गेली आहे। आता ह्याला 15 मिनिटं आपल्याला अशीच ठेवायची आणि 15 मिनिटांनी आपल्याला थोडंसं त्याला चांदीचा वरख लावून घ्यायचंय। चांदीचा वरख ऑप्शनल आहे, चांदीचा वरख नसला तरी काही हरकत नाही। आणि 20 मिनिटांनंतर पुन्हा त्याचे तुकडे करून घ्यायचे, कारण नंतर घट्ट झाल्यानंतर आपल्याला त्याचे तुकडे करायला जमत नाही। बघा, अशा प्रकारे मी त्याचे तुकडे करून घेतले। बघा, छान अशी आपली ही सॉफ्ट अशी काजू कतली तयार झालेली आहे। बघा, मस्त अशी। आता जो साईडचा पार्ट उरतो त्याचे असे गोल गोल पेढे बनवून त्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट घालायचं आणि मस्त असे त्याचे पेढे बनवायचे। साईडला जे काजू कतलीचे शेप दिल्यानंतर जे उरलं जातं त्यामध्ये मी असं घालून घेतलेलं आहे। बघा, आता काजू कतली आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। मस्त अशी ही आपली काजू कतली तयार झालेली आहे। बघा, किती छान अशी आता घरी बनवल्यानंतर, आता तुम्ही बाजारात जर आणायला गेले तर त्यामध्ये साखरेचं प्रमाण समप्रमाण असतं आणि तेवढ्याच प्रमाणात मिल्क पावडर असते। बघा, अशी मस्त अशी ही काजू कतली आपली तयार आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि कमेंट्स करायलाही विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।